त्यामध्ये तरतूद कमी करण्यात आली असं सांगण्यात आलं, हे खरं नाही आहे. प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये आपली जी तरतूद आहे ती तरतूद आपण वाढवलेली आहे आणि एकूण आपण जर विचार केला तर 14,300 कोटी रुपयाची तरतूद आपण केलेली आहे प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये. आणि आता याच्यामध्ये विशेषतः प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आपण बघा 2022 पर्यंत सर्वांना घरे अशा प्रकारची जी घोषणा होती ती घोषणा कशावर आधारित होती? ती होती 2011च्या 12च्या SCCC सेन्ससवर. SCCC चा जो सोशिओ इकॉनॉमिक सेन्सस झाला होता त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जेवढे बेघर दाखवले होते, देशात जेवढे बेघर दाखवले होते त्यांना 2022 पर्यंत घर द्यायचं होतं आणि त्यानुसार तो आकडा आपण पूर्ण केला. पण नंतर असं लक्षात आलं की हा सेन्ससच बोगस होता, हा योग्य झाला नव्हता SCCCचा. आणि म्हणून मला आठवतं की त्या काळामध्ये मी स्वतः महाराष्ट्राचं रिप्रेझेंटेशन देऊन आवास प्लस पोर्टल उघडायला लावलं आणि पुनश्च सर्वेक्षण करायला लावलं आणि 2018 साली ते सर्वेक्षण पूर्ण झालं आणि त्या सर्वेक्षणामध्ये 30 लाख अजून महाराष्ट्रामध्ये लोक निघाले की ज्यांना घरं नव्हती किंवा ज्यांनी रजिस्टर केलं त्याच्यामध्ये. आणि मग केंद्र सरकारला आपण ही विनंती केली मागच्या वर्षी आणि मला सांगताना आनंद वाटतो, एका वर्षात केंद्र सरकारने महाराष्ट्राला 30 लाख घरं मंजूर केली. आणि एवढंच नाही तर आम्ही सांगितलं की हा आकडा 19चा आहे, कदाचित याच्यात 4-5-10 लाख लोक अजून वाचले असतील. पुन्हा पोर्टल उघडलं आणि पुन्हा नव्याने रजिस्ट्रेशन आपण केलं, ते आता फायनल होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये आणि ग्रामविकास विभागाचं मी अभिनंदन करेन, ग्रामविकास विभागाने 1 महिन्यात 30 लाखापैकी 27 लाख लोकांचं रजिस्ट्रेशन करून त्यांचं घरकुल मंजूर करून पहिला हप्ता त्यांच्या खात्यामध्ये नेला. आणि आता जवळपास मला असं वाटतं की त्याच्यामध्ये 25.6 लाख लाभार्थ्यांचा पहिला हप्ता झालाय. त्यांनी पहिल्या हप्त्याचं काम चालू आहे. त्यातले 15 लाख लाभार्थी असे आहेत की जे आता दुसऱ्या हप्त्याला पोहोचले आहेत आणि 4 लाख घरकुलं पूर्ण झाली आहे. रेकॉर्ड स्पीडमध्ये हे काम आपण या ठिकाणी करतो आहोत. आणि विशेषतः आपण दिलेल्या अनुदानातही आता वाढ केलेली आहे आणि ती वाढ करताना ही जी 30 लाख घरं आहेत पहिल्या दिवसापासून रूफटॉप सोलरची घरं असणार आहेत, त्यांना विजेचं बिल येणार नाही. यासोबत आपण अतिक्रमितांचे जे काही पट्टे आहेत ते पट्टे त्या ठिकाणी नियमित करायचे, अशा अनेक त्या ठिकाणी योजना घोषित केलेल्या आहेत. जल जीवन मिशन या संदर्भात चर्चाही झाली, अडचणी निश्चितपणे आहेत. पण मला सांगताना आनंद वाटतो की कालच केंद्रीय मंत्रिमंडळाने सगळ्या शंका कुशंका दूर करत या ठिकाणी 8.69 लाख कोटी रुपये हे जल जीवन मिशनला नव्याने अलॉट केले आहेत. आज महाराष्ट्रात 81% लोकांना नळाने पाणी पुरवठा करण्याच्या योजना या आपण त्या ठिकाणी तयार केलेल्या आहेत. आपण जर विचार केला तर राज्यात जल जीवन मिशन अंतर्गत 51,560 योजना राबविण्यात येत असून त्यापैकी 26,499 योजना पूर्ण झाल्या आहेत. उर्वरितच्या योजना आहेत त्यामध्ये 75% पासून 99% पर्यंत काम झालेल्या योजना,
8,766, 50% ते 75% काम झालेल्या योजना 7,669 योजना, 25% ते 50% 4,953 योजना, 25%च्या आत ज्यांचं काम आहे 3,354 योजना आणि ज्यांचं कामच सुरू झालं नाही अशा 367 योजना आहेत. या सगळ्या योजनांची नव्याने त्या संदर्भात आखणी करणं, जिथे सोर्स प्रॉब्लेमॅटिक आहे तिथे नवीन सोर्स बघणं, फेर प्रशासकीय मान्यता देणं, अशा पद्धतीचं हे काम करण्यात आलं आहे. आणि सातत्याने एक गोष्ट आपल्या सभागृहासमोर येते आणि ती खरी देखील आहे की जवळपास 15,000 कोटी रुपयाची देणी ही जलजीवन मिशनची या ठिकाणी बाकी आहेत. मला आता सांगताना आनंद वाटतो की या वर्षामध्ये यापैकी 12,800 कोटी रुपये हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार तरतूद झाली आहे ते आपल्याला मिळणार आहे. 12,800 कोटी रुपये. बाकी आपण मग काही अजून ऑनगोईंग योजना असतील, काही आपण कर्ज घेणार आहोत. त्यामुळे हा जो काही एक तिढा जलजीवन मिशनचा निर्माण झाला होता, हा नाही 1400 कशी आहे यावर्षी 1400 + 1400 अशी 2800 आणि 5,000ची पुढची 5,000 मॅचिंग घालावं 50%ची आहे ना, ते देत नाही म्हणून आपण देत नाही आहोत. त्यामुळे असं 12,800 कोटी रुपये हे या वर्षात आपल्याजवळ उपलब्ध असणार आहे. त्यामुळे बऱ्यापैकी जलजीवन मिशनच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी आपण दूर करणार आहोत. एक मुद्दा या ठिकाणी आला की बाबा तुम्ही मुख्यमंत्री बळीराजा शेतपाळण रस्ता योजना घोषित केली पण याला निधी नाही दिला. खरं म्हणजे अतिशय उत्तम योजना आहे. 100% यंत्रसामुग्रीचा उपयोग करून आपल्याला हा रस्ता बनवता येणार आहे. याकरता गौण खनिजावर स्वामित्व शुल्क आपण माफ केलेलं आहे आणि मुर्मीकरणाकरता 15 लाख रुपये त्या ठिकाणी आपण प्रति किलोमीटर दिले आहेत. आमदार जे आहेत स्थानिक त्यांच्याच अध्यक्षतेखाली समित्या त्या ठिकाणी निर्माण करतो आहोत आपण. प्रत्येक कामाचं जिओ टॅगिंग आणि कोर कटिंग आपण करतो आणि जी काही वेगवेगळी प्रकरणं आहेत ते सांगून आपल्याला वेळ घेत नाही. पण आमचे महसूल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती होती. सगळ्यांनी खूप मेहनत करून चांगली योजना तयार केली आहे आणि याकरता 1,000 कोटी रुपये आपण राखून ठेवलेले आहेत बजेटमध्ये आणि जेवढे लागत जातील तेवढे पैसे आपण देऊ. कारण शेतपाळण रस्ते हा सगळ्या शेतकऱ्यांकरता आणि ग्रामीण भागाकरता एक महत्त्वाचा विषय आहे. आणि आपली जुनी योजना जी कॉन्व्हर्जन्सची आहे, ज्याच्यामध्ये नरेगा म्हणजे आता जी रामजी ती चालूच राहणार आहे, ती काही आपण बंद करणार नाही आहोत. पण या योजनेमुळे अत्यंत वेगाने आपल्याला हे काम करता येईल. एक विषय आला की गेल्या वर्षीच्या तुलनेत अर्थसंकल्पात सामाजिक न्यायाला 38% कमी निधी दिला. हे काही खरं नाही आहे. सामाजिक न्यायाला आपण मागील वर्षीपेक्षा जास्त निधी दिलेला आहे. आणि आपण जर या ठिकाणी बघितलं तर हेही खरं नाही आहे की याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुजरातमधलं सबमर्जन्स असल्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात तिथनं आपल्याला कॉर्पोरेशन मिळत नव्हतं. किंबहुना ते आपल्याला कंपेन्सेटरी पाणी मागत होते आणि आपल्या राज्याने ती भूमिका पहिलेपासून घेतली होती की आम्ही ते देणार नाही. आणि म्हणून आता याचं रिइंजिनिअरिंग आम्ही केलं आणि सबमर्जन्स चेंज केला. त्यामुळे आता त्यांच्या सबमर्जन्सची आवश्यकता न पडता आपण कशा पद्धतीनं हा करू शकू. त्यामुळे मला असं वाटतं की आता या संदर्भात प्राथमिक सर्वेक्षण झालंय आणि पुढच्या टप्प्यामध्ये आता आपण याचाही DPR तयार करणार आहोत. वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प तर मी सांगितलाय. या ठिकाणी 63 TMC पाणी याला आता सगळ्या मान्यता झालेल्या आहेत. याचा DPR झाला, याला प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यामुळे आता याचं टेंडर बोलवण्याचं म्हणजे फायनान्शियल क्लोजर आणि टेंडर हे काम आता या ठिकाणी आपण पूर्ण करणार आहोत.
लेंडी प्रकल्प असेल, लोणी सावंगी, सिद्धेश्वर, निम्न दुधना या सगळ्या प्रकल्पाच्या संदर्भात मागच्याही काळामध्ये मी सगळी माहिती दिलेली आहे. आणि म्हणून या निमित्ताने मला आपल्याला सांगायचं आहे की MMRचं क्षेत्र जे आमचं सगळ्यात महत्त्वाचं पुढच्या काळातलं क्षेत्र आहे, या क्षेत्रामध्ये पिण्याच्या पाण्याची आणि उद्योगाच्या पाण्याची मोठी कमतरता त्या ठिकाणी होईल हे लक्षात घेऊन आपण 2025 साली पोशीर आणि शिलार या 2 धरणाच्या कामांना त्या ठिकाणी मान्यता दिली. आणि मला सांगताना आनंद वाटतो, दोन्हीचं टेंडर झालं, एकाचं वर्क ऑर्डर झालाय आणि दुसऱ्याचा वर्क ऑर्डर आता होणार आहे. यासोबत गारगाई प्रकल्प त्यालाही आपण मान्यता दिली. आणि गारगाई प्रकल्पाच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात पाणी मुंबईला मिळणार आहे आणि दमणगंगा पिंजाळच्या माध्यमातूनही 13 TMC पाणी मिळणार आहे. त्यामुळे काळूशाहीचं आपण करतोय, त्याच्यातल्या अडचणी दूर करतोय, पण हे तर झाले, काळूशाहीच्या अडचणी आपण दूर करतो. पण हे प्रकल्प असे आहेत की जे आपण करून चुकलो आणि हे प्रकल्प झाले तरी पुढचे 30-40 वर्ष MMR रिजनला पिण्याच्या पाण्याचा आणि उद्योगाच्या पाण्याचा कुठलाही प्रश्न उरणार नाही. पण तरी काळूशाही आपण करणार आहोत. त्या संदर्भात थोडं पुनर्वसनाचे प्रश्न आहेत ते आम्ही सोडवतो, ते झाले की काळूचाही प्रश्न सुटेल. त्यामुळे MMR रिजनमध्येही मोठ्या प्रमाणात आपण हे जे काम आहे हे या ठिकाणी पूर्ण करतो. यासोबत विजेच्या संदर्भात देखील काही चर्चा या ठिकाणी झाली. काय नारपार मी मागच्या भाषणात सगळं सांगितलं म्हणून थोडं थोडक्यात घेतलं, रिपिटेशन नको म्हणून. आज आपण जर बघितलं तर महाराष्ट्राने नवीकरणीय ऊर्जा आणि ऊर्जा साठवणूक धोरण 2025 ते 35 हे आपण या ठिकाणी केलेलं आहे. या धोरणाप्रमाणे आपल्या एकूण ऊर्जेमध्ये 2030 साली 52% आपली ऊर्जा ही अपारंपरिक स्रोतांनी येईल आणि 2035 साली 65% आपली ऊर्जा ही अपारंपरिक ऊर्जा स्रोतातनं येईल. त्यामुळे एक क्लीन अशा पद्धतीने आपण काम करतो. याच्यामध्ये ग्रीड स्थिरता आणि हरित वाढीला चालना देण्याकरता आपण 100 गिगावॅट म्हणजे 1 लाख मेगावॅट नवीनीकरणीय क्षमता आणि 100 गिगावॅट तास प्रति दिवस ऊर्जा साठवणुकीचं उद्दिष्ट या ठिकाणी ठेवलेलं आहे. कारण हरित ऊर्जा ही 24/7 नसते, ती आपल्याला जर सोलर असेल तर दिवसा मिळते, विंडचे देखील काही अवर्स असतात. आणि म्हणून आता बॅटरी टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेलेली आहे की आपण एक मोठं या ठिकाणी बॅटरी क्षमता निर्माण करतो. पूर्वी आपण सांगायचो, आम्ही देखील या सभागृहात ऐकायचो भाषणं, आणि ते खरंही होतं की वीज स्टोअर करून ठेवता येत नाही, वीज वापरावी लागते स्टोअर करून, कारण तेव्हा ती क्षमता नव्हती.